पैठणच्या नाथ मंदिरात संक्रांतीचा उत्साह. दर्शनासाठी महिला भाविकांची अलोट गर्दी. पारंपरिक वेशभूषा आणि हळदी कुंकू समारंभाने मंदिर परिसर दुमदुमला. आपण पाहत आहात ब्रेकिंग महाराष्ट्र. मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर पैठण शहरातील बाहेरील नाथ मंदिर परिसरात महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच सुरू झालेल्या या गर्दीमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्ती आणि उत्साहाने न्हाऊन निघाला होता. मकर संक्रांतीचे औचित्य साधून महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून संत एकनाथ महाराजांच्या चरणी माथा टेकवला. केवळ मुख्य नाथ मंदिरच नव्हे तर झेंडूजी महाराज मठ आणि नाथवाडा या ठिकाणीही महिलांची सतत वर्दळ पाहायला मिळाली. संक्रांतीच्या निमित्ताने महिलांनी मोठ्या श्रद्धेने पूजा अर्चा केली. दर्शनानंतर मंदिर परिसरात महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. वाण लुटण्याची आणि पारंपरिक रीतिरिवाज जपण्याची लगबग सर्वत्र दिसत होती. संक्रांतीच्या निमित्ताने मंदिर परिसरात रांगोळ्या आणि फुलांची सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे वातावरणात अधिकच प्रसन्नता जाणवत होती. सेवकांनी दर्शनासाठी चोख व्यवस्था ठेवली होती. गर्दी असूनही दर्शन प्रक्रिया सुरळीत पार पडल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले. नाथ महाराजांच्या दर्शनाने संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी पैठणसह परिसरात महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या. एकूणच भक्ती, श्रद्धा आणि आनंदाच्या वातावरणात पैठण नगरीत संक्रांतीचा सण उत्साहात पार पडला. आपण पाहत आहात ब्रेकिंग महाराष्ट्र.